वहिनींना केळी खाताना बघितलं का? कोणी बघितलं? वहिनी केळी सोडली असं ते धरला वहिनीने 2च घास केले एका केळाचे 2 घास जोरात टाळ्या वाजवा वहिनीसाठी उखाणा आवाज येतो का सगळ्यांना? कशा आहात सगळ्यांना? मला तुमच्या चेहऱ्याकडे बघून तर वाटतंय खूप समाधानी आहे, खूप आनंदी आहे. आयुष्यभर अशाच आनंदीला आणि आज तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मी आलोय. एकदा स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवा. मला एक सांगा, जेवण करून आले बघा हुशार तुम्ही जेवणाला मिळते तुम्हाला. स्वयंपाक करून कोण आलं? हात बोलती का? कोण आलं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तुमची मिस्टर काय बाईचं जेवण जेवत नाही का? नाही मला तिच्याच हातचं पाहिजे असं काही आहे का? हा म्हाताऱ्या माणसांसाठी काय वेट करत म्हाताऱ्या माणसांसाठी करून आले असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. म्हाताऱ्या माणसांची आपण काळजी नाही करायची तर कोण करणार? बरोबर आहे. मला आता एक सांगा अजून की मी विचारलं स्वयंपाक कोण करून आलंय की लगेच हात वरती झाले. बरोबर आहे. जे मी केलंय ते मी खरं सांगितलं त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि आता हात वरती करा ज्या नवऱ्या बरोबर भांडण करतात ते. किती जणी हात वरती करा. हा, ज्यांचं भांडण होतं कुठल्याही कारणाने होतं, असं काही नाही की फक्त हेच कारण लागतं, कुठल्याही कारणाने भांडण होतं. अशा किती जणी आहेत की जण नवऱ्या बरोबर भांडतात. 1 2 भैया तुम्ही तर दोन्ही हात वरती केली काय सकाळ संध्याकाळ भांडता का काय तुम्ही? हा 2 अजून इकडे 3 4 5. बघा आता इथं नाही म्हणलं तरी 500-600 जणी आल्या. याच्यातून 5 ते 6 जणीच आहेत ज्या नवऱ्या बरोबर भांडतात. हा असं आरामाने. हा क्या बात आहे. वा वा क्या बात आहे. कार्यक्रम एक नंबर.
वहिनी हा अजून पाहिजे मेरे यार ओ मेरे यार मिलने की तमन्ना है प्यार का इरादा है और ये वादा है आवाज आहे का बोला गणपती बाप्पा हा बघा आता खरा आवाज आला तुमचा मंगल मूर्ती चला आपण आहे ना या वेळेकडनं सुरुवात करू वेळी बिचारी त्यांना इकडे ढकलून आपण तिकडे येऊ मी तिकडे येणारच आहे वेळी तुमचं नाव अश्विनी मारुती शेरकर अश्विनी जरूर कसावं तुझ्या प्रेमाने जाई जीवन तुझी हारी हारी ये जाऊये तू ये जाऊये इधर प्रेम दीवाना रसेला ते प्यार जरा सा नशीला इधर प्रेम दीवाना रसेला ते प्यार जरा सा नशीला वेळी तुमचं काय नाव आहे अश्विनी मारुती शेरकर खरं सांगा मारुती भाऊ तुमच्यासाठी असं गाणं म्हणतात का काय वाजवा हे बघा खरोखर अशी म्हणजे यांचं नाव अश्विनी आहे म्हणून अश्विनी शीला मुंडी शांताबाई अशी बरीचशी गाणी महिलांवरती आहेत आणि अजून गाणी महिलांवरती येतील एकदा जोरात टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे हा वहिनी खूप छान नाव आहे तुमचं खूप छान होता नाही आज येत नाही लग्न कधी झालं लग्न कधी झालं असं काय प्रॉब्लेम नाही वहिनींसाठी टाळ्या वाजवा जरा जोरात वाजवा जोरात हा वहिनी स्वयंपाक येतो का साजूक करते पोहे साजूक करते पोहे साजूक करते पोहे त्यात टाकते हिरवी मिरची त्यात टाकते हिरवी मिरची हे आहेत माझे परशा हे तुमचे हे मारुतीराव आहेत माझे वर्षा मी त्यांची आरची मी त्यांची आरची वाजवा टाळ्या हा वहिनी ज्योती शंकर शेरकर शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते वेलाचे पान पान आवडते वेलाचे पान शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या माझ्या महादेवाला माझ्या
हा बोला. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, शंकरांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. टाळ्या वाजवावी. राधा ही मावरी हरीची राधा ही मावरी रंगात रंगतो श्याम रंग पाहण्या नजर भिरभिरते ऐकून तान विसरून भानी ही बात कुणाची बघते त्या सप्तस्वराच्या राधेवरी साथ ऐकून होई राधाही मावरी हरीची राधा ही मावरी. वहिनी तुमचं नाव स्नेहल गणेश कटके. काय त्याचं नाव? स्नेहल गणेश कटके. माझ्या गळ्यात घुंगरू हरवलं, गवळीला गावलं. माझ्या गळ्यात घुंगरू हरवलं, गवळीला गावलं. माझ्या गळ्यात घुंगरू हरवलं, गवळीला गावलं. एक वरसाला आपलं दर्शन करा, गवळीला गावलं. एक वरसाला आपलं दर्शन करा, गवळीला गावलं. बोला गणपती बाप्पा. आमचा असाच कार्यक्रम आहे ना संभाजीनगर, सगळ्यांना माहिती आहे संभाजीनगर. संभाजीनगर मध्ये कार्यक्रम चालू होता. असे प्रत्येक वेळीवरती गाणे शब्दामध्ये एखादं नाव गाण्याचं आलं तर गाणं उचललं जातं. एक बिचारी आली म्हणजे तुम्ही माझ्यावर गाणंच का म्हणलं नाही. आता काय बोंबलायचं, तिच्यात नावच नव्हतं गाण्याचं, कोणाचं कसं नाव घ्यायचं. पण तेवढं गाणं सुचण्यासाठी बुद्धी सुद्धा लागते. आणि ती श्री गणेश आणि बुद्धी आमच्या गायकाला दिलेली आहे. त्याचं नाव सुद्धा गणेश आहे. आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वहिनी उठा नाही छान आहे. महादेवाच्या पिंडीवर फिर गाते वाकून गणेशरावांचं नाव घेते तुमचं नाव. टाळ्या वाजवा वहिनी. असमान्य मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती तिच्या मायाची सतीन येडू गगनावरती तिच्या मायाची सतीन येडू गगनावरती असमान्य मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती असमान्य मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती तिच्या मायाची सतीन येडू गगनावरती तिच्या मायाची सतीन येडू गगनावरती. हा आणि उठा ना. भरपूरांचं नाव घेते तुमचं नाव राखून. मन लागो रे लागो रे 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 माझे गुरु भजनी गुरु दत्ताच्या चरणी दत्त नामाच्या कीर्तनी गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे माझे गुरु भजनी मन लागो रे माझे गुरु भजनी. त्यांना काय विचारता येईल. हा ताट सुनी पाहिजे सगळे. हो हा आणि उठा ना. काव्यात असावे गोडी अश्विनी पाटकरांची सखी राहावी. टाळ्या वाजवा वहिनी. एक महिलांसाठी विनंती आहे, मागे जागा नाही, थोडं पुढं सरकून बसा सगळेजण. जे मध्ये थोडे गॅप बसले होते त्यांना विनंती आहे थोडं पुढे सरकायचे. या तुम्ही पण थोडं पुढे सरकला ना मागच्या वेळेला जागा भेटेल. सगळ्या महिलांनी जागेवर असं करू नका वहिनी. सरका या थोडं पुढे करू. हा या पुढे सरका. या सरका 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 पुढे. क्या बात आहे क्या बात आहे. हा सरका 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 सरका. बस बस खाली बसा. उभं राहिलेलं खाली बसा. उभं राहिलेलं खाली बसा. लेपी पुढे पुढे सरकू नका. हा बस 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 थोडी जागा ठेवा. हा नाही तर पुढे सरकारला की मागच्या तिच्या मांडीवर ढकल झालं. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हा कुठं होतो आपण इथं. वहिनी तुमचं नाव? स्वाती अर्जुन शेंडकर. स्वाती. अर्जुन शेंडकर. हा आणि उठा ना. आकाशात जीवांचा विकास. आजूबाजूचं नाव घेते तुमच्यासाठी खास. टाळ्या वाजवा वहिनीसाठी खास. हा वहिनी उठा ना. काय म्हणलं?
कधी लग्न झालं? तुम्ही काय गजनी पिक्चर बघून आले काय? पिक्चर वहिनी डायरेक्ट म्हणतात मला आठवत नाही. आहो जीवलग जीवाचा माझा सर्वस्व माझा जीवलग जीवाचा जीवलग जीवाचा माझा सर्वस्व माझा जीवलग जीवाचा लय लय जीवलग जीवाचा माझा सर्वस्व माझा जीवलग जीवाचा. वहिनी हा केळी देते सोडून पेरू देते चिरून यांचं कुंकू लावते कोरून. बाजूला टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी सिंधू विलास सेंडकर. तुला ना सोन्याची निरांजन त्याला भिन्न भिन्न वाती. विलासराव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती. वहिनी उखाणा एवढ्या क्लास केल्या वेळी चांदीची वाली त्यांची सौभाग्यवती. मी त्यांची म्हणल्याच नाही. टाळ्या वाजवा. जाऊ द्या म्हणजे विसरून राहिलं त्या. हा रोहिणी सुनील कामठे. उखाणा राम बसले राज्यावर सीता बसली अंगावर सुनील राम तेज माझ्या पंखावर. रामजी की निकली सवारी रामजी की नारे 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 रामजी की निकली सवारी रामजी की नारे नारे नारे. एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पार हारे. रामजी की निकली सवारी रामजी की नारे नारे नारे. उखाणा गणपतीला आवडतात दुर्वा कृष्णाला आवडते तुळस जगदीश रामांचे नाव घेते आवाज आळे पाहिजे गणपतीचा दिवस. स्वप्नाली हा आणि उखाणा काय नाही वहिनी. हे बघा मी आधीच सांगितलं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आरामाने कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. आरामाने होईल काय प्रॉब्लेम नाही. बाजूला टाळ्या वहिनीसाठी. हा वहिनी उखाणा राहू म्हणजे पोपट. नाही राघू महिन्याची जोडी ना पोपटाची ना. आवड मला जाची त्याला उखाणा खास छान खास जमला नाही मेळा सुद्धा. गुलाब का हर फूल गुलाब का लाखों में हजारों में चेहरा जनाब का हर फूल गुलाब का. हा आणि उखाणा शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांचा जन्म गणेश रावांचा मला 7 जन्म मिळून. एक जरा
आणि मुखाना ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा बापूसाहेबांचं नाव घेते देऊन तुमच्या चरणी माता ज्ञानाचा 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 सागर ज्ञानाचा 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 सागर रोहिणी दत्तात्रय कामते माझ्या नावाचा एकच अर्थ दत्तात्रय रावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा शिवानुवल्ल दिगंबरा दिगंबरा निघालो घेऊन दत्ताची मालकी निघालो घेऊन दत्ताची मालकी आम्ही भाग्यवान आनंदाची नाम बोलते हळूच दत्ताची मालकी निघालो घेऊन दत्ताची मालकी दिगंबरा दिगंबरा बोला सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की श्री देव दत्त. पूजा सुरेश चव्हाण हा आणि मुखाना कैरी आंबा रुपायला एक सुरेशचं नाव घेते हरीची लेक बाई लाडाची ग लाडाची कैरी माडाची बाई लाडाची ग लाडाची कैरी माडाची रवाशी आनोजात वाकले रवाशी ओजात वाकले आहे आवड माडाची बाई लाडाची ग लाडाची कैरी माडाची बाई लाडाची ग लाडाची कैरी माडाची बाई लाडाची ग लाडाची कैरी माडाची सुरेखा संतोष खडके आणि मुखाना छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज आहे महाराष्ट्राची शान संतोषरावांचं नाव घेते बाबजी तुमच्यासाठी खास काय वाजव बहिणीसाठी खास. हा पूजा बाळासाहेब कामते हा आणि मुखाना पुरंदर तालुक्यात चांबे माझे गाव चांबे गावात बांधले मी घर त्याला मुरमाची भर आणि बाळासाहेबांनी खेळ खेळायला पाठवले मला मुंबईच्या मंचावर हो भैया वहिनीसाठी जोरात टाळ्या वाजवा. वहिनीचो मान बाकी तो मान वहिनीचो मान बाकी तो मान आओ गप्पा गोष्टी रंजक केले सगळ्याला ढाकार रमेश भाऊजी आले घेऊन खेळू आनंदात लिंबू चमचा संगीत खुर्ची हसा तुम्ही खो खो महाराष्ट्राचा लाडका हो कुणी शकतो वहिनीचो मान बाकी तो मान बाकी तो मान वहिनीचो मान क्या बात आहे. जेवढ्या स्टेजवर आल्या ना त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. यांनी उखाणे घेतलेली तुम्हाला आवडली का? हो गया तुमने प्यार से देखा जब से मुझे मेरा दिल बेकरार हो गया हर पहली बार मिले हैं मिलते ही दिल ने कहा मुझे प्यार हो गया तुमने प्यार से देखा जब से मुझे मेरा दिल बेकरार हो गया हो गेम काय आहे ते समजून घ्या. सगळ्यांनी गेम समजून घ्या. या रिंग मध्ये उभं राहायचं. तुम्हाला चेंडू कसाही टाका टप्प्याने टाका कसाही टाका तुमचं डोकं तुम्ही वापरा आणि या रिंग मध्ये चेंडू अडवा. अडकला पाहिजे नाही अडकला तर तुम्ही आउट होणार. पुढच्या गेम मध्ये पण खेळू शकता काही अडचण नाही. म्हणजे आता आउट झालात म्हणजे तुम्ही आउटच झालात कार्यक्रमातून असं काही नाही. पुढच्या गेम मध्ये खेळू शकता. काय म्हणा हा हा त्याच्यात उभा राहा. हा ती रिंग दिसतीये त्याच्यात चेंडू अडकला पाहिजे असं खेळायचं. तुम्ही कसाही टाका टिप्पा टाकून टाका कसाही टाका सगळ्यांना तसंच
गणेश चला थांबा थांबा वहिनी. चला गणेश ठीक आहे. चाहिए थोड़ा प्यार चाहिए चाहिए थोड़ा प्यार चाहिए मेरे चाहिए थोड़ा प्यार चाहिए. एक मोड़ आया तो दिल छोड़ आया. एक मोड़ आया तो दिल छोड़ आया. वक्त जाने कब गुजरा अमृत से कब जाने लाहौर आया तो दिल छोड़ आया. मोड़ आया तो दिल छोड़ आया. Music, music. We need it. या सगळ्यांना जमलं नाही तुम्हाला कसं काय जमलं? तो घरी practice करता. बरं. चला याला सेमी फायनल स्टँड घे. सेमी फायनल वेळी हाताचा स्टँड घ्यायचा. हाताचा पुढे करा. हा. ज्यावेळेस तुम्ही जिंकताल त्यावेळेस आम्ही असा स्टॅम्प देऊ. पुन्हा तुम्हाला खेळण्यासाठी स्टॅम्प महत्त्वाचा आहे. हा आता तुम्ही कुठल्या गेम मध्ये येऊ नका सेमी फायनल राऊंड मध्ये यायचं जाऊ आपण. चला म्युझिक गणेश. क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो. क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो. फिर से कहो कहती रहो अच्छा लगता है. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है. क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो. क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो. तारे करों की खबर बोल अब तक मेरे सीने में सांस रहेगी जब तक.
होगा नहीं जाना. कार्यक्रम तुमच्यासाठीच आहे. कार्यक्रम आवडतो ना तुम्हाला? सगळ्यांना आवडतोय. ज्यांना आवडतो त्यांनी हात वरती करून टाळ्या वाजवा. थँक्यू. वा. आज आनंद दुगुणित करण्याची वेळ आहे. आपल्या रामेश्वर आणि स्वामेश्वर तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि आपल्यासाठी आज क्षण आनंदाचा खेळ बैठकीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर याच्या दोन गोष्टीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. तो म्हणजे आज तुमचा आनंद हा दुगुणित होणार आहे, कारण आपल्या भागातून इलेक्शन काही दिवसानंतर होणार आहे आणि आपल्या शेडकर परिवारातल्या या दिव्याताई आहेत ज्या उमेदवारीसाठी उभ्या आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की यांच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण आले, हे आनंदाचे क्षण आले ना तुमच्या आयुष्यात, पुन्हा वाटतं की आनंदाचे क्षण आले, टाळ्या वाजवा. मला सांगा, ज्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, तर त्यांच्या आयुष्यात सुद्धा आनंदाचे क्षण आले पाहिजे का नाही? आले पाहिजे ना? मग ते कुणामुळे येणार? तुमच्यामुळे येणार, बरोबर की नाही? मग तुम्ही सर्वांनी ज्यांनी आमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणले त्यांनी प्रत्येकाला देवाला प्रार्थना करायची की हे देवा, ज्या दिव्याताईंच्या इच्छा आकांक्षा असतील त्या तुम्ही पूर्ण करा. आम्ही ताईंच्या पाठीमागे उभा राहतो, कारण तुम्ही आज लाडक्या बहिणी आहेत का? तुम्ही कुणाच्या आहात? कुणाच्या लाडक्या बहिणी तुम्ही? महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री त्यांच्या तुम्ही आज लाडक्या बहिणी आहात आणि एका लाडक्या बहिणीच्या पाठीमागं या सगळ्या लाडक्या बहिणींना उभा राहायचं. उभा राहणार ना? गणेश मतदार बंधू भगिनीनो ऐका, आपले उमेदवार दिव्याताई बरे का. आपला विचार तुम्हीच करायचा, आपल्या ताईला निवडून आणायचा. मतदार बंधू भगिनीनो ऐका, आपल्या उमेदवार दिव्याताई बरे का. आपला विचार तुम्हीच करायचा, दिव्याताईला निवडून आणायचा. प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी आपल्या दिव्याताई आहे, आपल्या नावासाठी. प्रगतीसाठी उन्नतीसाठी दिव्याताई आपल्या आहेत प्रवाहासाठी. दिव्याताई काम सगळे निवडून आणायचं. मतदार बंधू भगिनीनो ऐका, आपल्या उमेदवार दिव्याताई बरे का. विचार तुम्हीच करायचा, आपल्या ताईला निवडून आणायचा. आपल्या ताईला निवडून आणायचा, आपल्या ताईला निवडून आणायचा, आपल्या ताईला निवडून आणायचा. तुमचं प्रेम या टाळ्यांच्या माध्यमातूनच कळालं की बहिणीवरती किती आहे. मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं आपण देवाला प्रार्थना करायची, पण देवाने तर ताईंच्या पाठीमागे आशीर्वाद हा देव देणारच आहे. तुम्ही किती जणी आहात ज्या ताईंना आशीर्वाद देणार आहे? दोन्ही हात वरती करून दाखवा. ताई, हा तुमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. आणि मी जास्त वेळ न घेता ताईंना विनंती करणार आहे, ताई आपण दोन शब्द आपल्याच परिवारातल्या महिलांशी या ठिकाणी संवाद साधायचा. नमस्कार, मी चांबरेगावची सून नाही तर तुमची लेक आहे, एवढंच लक्षात ठेवा आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या. धन्यवाद. हे जो कार्यक्रम आहे तो आपण कार्यक्रम संपन्न करतोय, पण ताईंच्या पाठीमागे आपल्याला का उभं राहायचंय? तर ताईंच्या पाठीमागे आपल्यासाठी, ह्या ताई ज्या आहेत दिव्याताई, ह्या आपल्यासाठी या ठिकाणी इलेक्शन मध्ये उभ्या राहत आहेत, उमेदवार म्हणून उभ्या राहत आहेत आणि त्यांच्याकडून हक्काने काम आपल्याला करून घ्यायचंय, म्हणून ताईंच्या पाठीमागे उभं राहायचंय. सुंदर असे एक गाणं या ठिकाणी सादर करतोय. आहो दिव्याताईचं, आपल्या लाडक्या ताईचं, दिव्याताईचं नाव आहे साऱ्या भागात. दिव्याताईचं दिव्याताईचं नाव आहे साऱ्या भागात. गंगा विकासाची येणार
विकासाची येणार घराघरात रंग विकासाची येणार आपल्या गावात रंग विकासाची येणार घराघरात क्या बात आहे. एकदा स्वतःसाठी जोरात टाळ्या वाजवा. आणि हे बघा पाहिजे तर असं व्यक्तिमत्व आज आपल्या हातामध्ये आहे आणि त्यांना आपण पुढे घेऊन जायचंय. आपण एकटीने नाही तर सर्व परिवाराने ताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचे. एवढीच तुम्हाला विनंती आहे. आपण पुढे गेम्सला सुरुवात करणार आहोत. संगीत संसेवा धीरे धीरे आंगन हमारे धीरे धीरे संगीत संसेवा धीरे धीरे आंगन हमारे धीरे धीरे तेरी चुनरिया दिल ले गई तेरी ये बिंदिया दिल ले गई तुमसे मिलकर ये जाना है होता कभी ये दीवाना है तय कर लिया तुम्हें पाना है क्या प्यार है ये दिखाना है मेरे भोले सनम मेरे प्यारे सनम दीवाने सनम अनजाने सनम बोले मेरा कन्या धीरे धीरे बोले मेरी माया धीरे धीरे ओ बोले मेरा कन्या धीरे धीरे बोले मेरी माया धीरे धीरे तेरी चुनरिया दिल ले गई दिल ले गई तेरी आँखों का यो काजल मन करे सजोई घायल तेरी आँखों का यो काजल मन करे सजोई घायल तू सहज सहज पावर ले मेरा दिल धड़कावे पायल पल 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 याद तेरी तड़पावे से आए तेरा रूप जिगर में लड़के याद आवे से पल 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 याद
कोरोनाच्या अगोदर बऱ्याच दिवसापूर्वी आदरणीय महेशजी शेटकर आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्ट मधून माझे चांगले मित्र आहेत महेशजी शेटकर, ओळखता ना महेश ना, त्यांच्या कॉन्टॅक्ट मधून पहिल्यांदा चांगलीमध्ये आलो होतो. आज मला वाटतं माझा 7वा-8वा कार्यक्रम चांगलीमध्ये होतोय. हे फक्त तुमचं प्रेम आहे, आता बघितलं तुमच्यामुळे केलेलं आहे. जर तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर एका आपल्या रामेश्वर आणि सोमेश्वर तरुण मंडळासाठी का जोरदार टाळ्या वाजवा. तर आता महेश शेटकर आलेच नाही का? आहेत का? तिकडे वाचा ना महेश भाऊ आहेत का? साईडला सारखा म्हणून जागा सोडायला लावली होती. बाहेर गेले महेश भाऊ. जरा एकदा त्यांच्यासाठी पण जोरात टाळ्या वाजवा, कारण त्यांनी मला पहिल्यांदा बोललो होतं बाकी काही नाही. किसी रोज तुमसे मुलाकात होगी, मेरी जान उस दिन मेरे साथ होगी, मगर कब न जाने ये बरसात होगी, मेरा दिल है प्यासा, मेरा दिल बेचा, जरा तस्वीर से तो निकल के सामने आ, मेरी महबूबा, मेरी तस्वीर है तो निकल के सामने आ, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा, मेरी महबूबा. जो मेरी रूह को चैन दे प्यार में, वो खुशी बन गए हो, जिंदगी बन गए हो. हमारी याद तूने चुराई, कहाँ छुपा है दुनिया तुम्हें भुलाई. मेरी चलनी जवानी करते तुम न हो, वादा करो, वादा करो, वादा करो. रेडी? एक, लक्षात ठेवा पटकन जे काही ना तेच पुढे जाणार आहे. 2, 3. खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा. इन लोगों से कागज पर इनके अंगूठे पर निशान ले लो. अभी नहीं, पहले लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो, उसके बाद. तेरी दादरी दी झलकते मैना, तेरी दादरी दी तेरी दारीना, जी मैना वाइड मैना मैना, तेरी दादरी दी झलकते मैना, तेरी दादरी दी तेरी दारीना, जी मैना वाइड मैना. आउटला तुम्ही हात वरती. कोणाला घेऊन घ्यायचं मग तुम्ही हात वरती करायचे. आता बाय. या तुमचा थोडा आधी बया जोरात टाळ्या वाजवा बहिणींसाठी. हा चला तुम्ही खाली जावा. 1, 2, 3.
तुम्ही वहिनींना केळी खाताना बघितलं का? तुम्ही बघितलं? वहिनी केळी सोडली असं ते धरला आणि चावत हातामध्ये नाही गेलं पाण्यासकट घेऊन टाकलं जोरात टाळ्या वहिनीकडे झाल्या पाहिजे पाहिजे याची सगळ्या माता भगिनींनी नोंद घेतली. तुम्हाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की सगळ्या माता भगिनींनी आपापल्या परिवाराला घेऊन आपल्या दिव्याताईंच्या पाठीमागे उभं राहायचं आणि आपल्या दिव्याताईंना भरघोस मतांनी निवडून आणायचं लक्षात ठेवा. किती जणी आहेत त्या दिव्याताईंच्या पाठीमागे उभं राहतील त्या सगळ्यांनी हात वरती करायचा सोडून हात वरती करायचा आणि दोन्ही टाळ्या वाजवायचा टाळ्या वाजवायच्या एवढ्या जणी तिच्या पाठीमागे उभं राहायचं. लक्षात ठेवा आणि त्या निवडून आल्या की आम्ही फरक घेऊ काळजी करू नका. तुम्हाला वाटतं का की पडळेकर परत यावे किती जणांना वाटतं की यावा परत सगळ्यांना वाटतं ना दिगांच्या निवडून आल्या की मी परत येणार काळजी करू नका. बाहर बनके आओ कभी तुम्हारी दुनिया में नजर बचाए दिल की किसी तमन्ना में बाहर बनके आओ कभी तुम्हारी दुनिया में नजर बचाए दिल की किसी तमन्ना में तुम गए हो आज हम कितना वादा करके जान चुरा लिया है मौका मिलेगा तो और बता देंगे तुझे कितना प्यार करते हैं दिल अपना चीर के हम दिखा देंगे तुझे कितना प्यार करते हैं कर ऐसा मुस्कान के तेरा हो जाओ कर ऐसा मुस्कान के तेरा हो जाओ किसी और को फिलहाल किसी और को
धीरे धीरे से मैं जिंदगी में आया, धीरे धीरे से जिंदगी को चुराया, तुमसे प्यार मैं इतना जाने तुमसे मिलकर तुमको है बताया। तुझको भुला दिया जा 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 सजना, तुझको भुला दिया माना दिया क्या तूने सजना, तुझको भुला दिया। गणेश मला गाणं गाता येत नाही पण याच्या बरोबर मी म्हणत असतो आणि हा मध्येच पण झाला की त्याला मी असं बोलतो पण अतिशय उत्तम कलाकार तेवढाच प्रमाणित माणूस म्हणून सुद्धा गणेश आहे आणि गेले अनेक वर्ष माझ्यासोबत गणेश काम करतोय। माझ्या कार्यक्रमाची सुरुवात या श्री गणेशापासून होती, त्याच्यामुळं एका जोरात गाण्यात गणेश मुंडे याच्याकडे झाला। त्याच्यानंतर आज आमचे जे कलाकार आहेत आम्हाला साथ संगीत करण्यासाठी आमच्या कार्यक्रमाचे संगीत संयोजक साताऱ्यावरून खास आलेले आहेत, त्याच्यासाठी पण जोरदार गायला पाहिजे। प्रवीण साधव यांच्यासाठी जोरदार गायला पाहिजे। त्याच्यानंतर ज्यांनी साताऱ्यामध्ये अनेक कलाकार घडवले, असं एकही वाद्य नाही की ज्यांना वाजवता येत नाही। शुभम काकडे यांच्यासाठी पण जोरदार गायला पाहिजे। त्यांची स्वतःची साताऱ्यामध्ये संगीत अकादमी आहे आणि साहित्य मूर्ती आहेत अभिजित गोळगे, त्यांच्यासाठी पण जोरदार गायला पाहिजे। ज्या कार्यक्रमाचा गेम डिझाईन करण्याचं काम आहे ते हा करत असतो प्रणय, त्याच्यासाठी पण जोरदार गाया। आणि जगन तुझे डोळे लगन आणि संपूर्ण चांगली बघन याचा जोरदार गाय झाला पाहिजे जगन मेहते याच्यासाठी सुद्धा। आणि हा सुंदर गायक सुद्धा आहे, तो गाणी सुद्धा म्हणतो, त्याचा आवाज तुम्हाला मी ऐकवतो, त्याचा आवाज ऐकल्यानंतर तुम्ही जास्त गाड्या वाजवताल। पण काय आहे आमच्यामध्ये हा आणि तो एक मुंज आहे, आमच्याच वयाचा पण अजून मुंज आहे। त्याचं लग्न का होत नाही तुम्हाला नंतर सांगतो। आता एक गाणं आहे गणेश जुनं गाणं आहे। नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो तुम।
त्याचा जर तुम्हाला आवाज आवडला असेल तर जोरात टाळ्या वाजवा. बघ किती जणांना आवडलं तुझं. आणि आता अवघ्या 10 मिनिटात कार्यक्रम संपणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यांना जेवण आहे, आरामाने जेवायला जायचं. आता लहान मुलांची एक छोटी गेम घेणार आहोत आणि ज्यांना स्टॅम्प दिलेला आहे लहान मुले या स्टेजवर खरेदीसाठी उभे असलेले उमेदवार आपल्या सर्वांचे परिचित असलेल्या सन्माननीय ललिताताई कटके व त्याचबरोबर प्रहार संघटनेच्या अध्यक्षा सुरेखाताई ढवळे या दोघींचंही या ठिकाणी आगमन झाले. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया. ते बोलतील त्यांना खाली पाठवणार. शांत 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 शांत. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. जे बोलताना मला दिसेल मी त्याला खाली पाठवणार. हा कुणी बोलतंय का बघ, यांच्याकडे लक्ष द्या. ललिताताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी जास्त वेळ न घेता ललिताताईंना बोल. सगळ्यांना नमस्ते. सगळ्यांना नमस्ते. भूक लागली का? मग माझ्यापेक्षा तुमचा आवाज मोठा आहे. तुम्ही किती जणी आहे? सगळ्यांना नमस्ते. आज आंबे गावामध्ये तुमच्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. मनापासून आयोजकांचे अभिनंदन. एक तुमच्या आनंदामध्ये घरचूर आणि मूल सोडून काहीतरी वेगळं काहीतरी पाहिजे, यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र आलेला. त्याचप्रमाणे आपल्याला 2026 साठी होऊ घातलेली जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आपल्या भारतीय जनता पक्षातर्फे अधिकृत उमेदवार जाहीर झालेले आहेत. जिल्हा परिषदेसाठी या गावच्या सुनबाई दिव्याताई गंगाराम जगदाळे आणि बेवरी गावच्या माजी सरपंच दिलीप कटके यांच्या सुविधे पत्नी ललिता दिलीप कटके या दोघींचंही चिन्ह आहे कमळ. काय चिन्ह आहे? जोरात काय चिन्ह आहे? त्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही सगळ्यांनी येत्या 5 तारखेला त्यांना बहुमताने विजयी करून द्या अशी मी आशा बाळगते. खऱ्या अर्थानं आपला पश्चिम भाग तुम्ही सगळ्या महिला आहेत आणि महिला भगिनींच्या खऱ्या समस्या आरोग्य. आपण महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. कुटुंबाला वेळ देत असतो, कुटुंबासाठी झगडत असतो, पण स्वतःसाठी वेळ देण्यात खूप कमी असतो. मग आपल्याला येत्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये आपल्या हक्काचा उमेदवार जर खरे सत्तेत बसलो आपण तर येणाऱ्या सुविधा मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, याच्या ज्या येणाऱ्या सुविधा असतील, मग महिला बाल कल्याण असेल, इतर बऱ्याच योजनेचा निधी तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मग नुसतं फॉर्म भरून द्यायचे का? फॉर्म भरून दरवर्षी थप्पी लावायची का आपल्याला? तर आपल्या हक्काचा उमेदवार तिथं असेल तर त्या हक्काच्या उमेदवाराला बोलता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही विधवा महिला आहे, जशी दिव्यांगांची पेन्शन 2,500 रुपये झाली त्याच धर्तीवर सर्व विधवा महिलांची, वृद्ध महिलांची पेन्शन वाढली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आपला पश्चिम भाग, खऱ्या अर्थाने पश्चिम भाग हा डोंगराळ आहे. आपल्याला 8 महिने पाणी असतं आणि 4 महिने आपल्याला टँकर वाड्या वस्त्यांना आणि आपल्याला टँकरची पाण्याची खूप असतात बसते. त्यामुळे आपल्याला टँकर मुक्त गाव करायचे. कधी आपल्या गावामध्ये घरोघरी दारामध्ये नळ आला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या मुलामुलींचं शिक्षण ही मूल पायाभूत. मग मुलगा मुलगी भेदभाव न मानता आपल्या मुलींचं शिक्षण मग त्यांनी MPC देऊ, UPC देऊ, तिथपर्यंत शिक्षण हे मोफत झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आज तुम्ही पाहिलं गावागावामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहेत. त्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक गोळी सुद्धा मिळत नाही, एक इंजेक्शनही मोफत मिळत नाही. मग आपल्याला आरोग्याच्या सुविधा प्रत्येक गावागावामध्ये मोफत मिळल्या पाहिजे. हा आपला पहिला अजेंडा राहणार आहे. त्याचप्रमाणे आपली जी मुलं आहेत कॉलेजला जातात. आज तुम्ही पाहिलं तरुण पिढी भरकटत चाललेली आहे. तुम्हाला काही महिलांना असं वाटतं की शेतीबरोबर जोड व्यवसाय पाहिजे. मग आपल्याला सांगितलेलं आहे आता राज्य शासनाने गोष्ट केली IT पार्क होणार. IT पार्क कुठे होणार त्याची गोष्ट केली का? नाही केली. मग तुमच्या आमच्या शेतात IT पार्क करायचा का? नाही. मग त्याच्यासाठी गायडन्स जागा असेल. मग IT पार्क कुणासाठी? तर आपली एक मागणी राहिली
जबाबदारीनं सर्व महिलांना तुम्हालाही रोजगाराला संधी, घराच्या कुटुंबाबरोबर रोजगाराची संधी मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे आपली मुलं शिक्षण, आज तरुण पिढी व्यसनाधीन होत गेलेली आहे. गावामध्ये दारू मटका यासारख्या गंधर्वांना खूप मोठी चालना दिलेली आहे. तुम्ही महिला एकत्र आल्या, एक स्त्री काय करू शकते हे तुम्हाला माहित नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाचा उद्धार करी. अशा तुम्ही सर्व जर एकत्र आल्या तर हे सरकार उद्या पलटी मारायचं सुद्धा तुमच्या हातात आहे. ही धमक तुमच्यामध्ये आहे आणि ते तुम्ही करणार आहे. जर हक्काचा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा असेल, आपल्या अडचणीमध्ये खंबीरपणे उभं राहायचं असेल तर आपल्याला त्या उमेदवाराची गरज आहे. नाहीतर आता तुम्ही पाहिले विरोधी पक्षामध्ये, आता तुम्ही पाहिलं आहे या 2-5 वर्षांमध्ये गलिच्छ राजकारण. मग त्याच्यामध्ये कोण टीका करतोय, मी हे आणि ते आणि बरे बरे आश्वासन देऊन सगळे गाड्या गप्पे आणि सुखदुःखात आपल्या कुणीही आपल्या बरोबर येत नाही. आपल्या आणीबाणीची वेळ आल्यावर कुणीही आपल्या बरोबर येत नाही हे मात्र लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्हाला माझी हात जोडून विनंती, मी ही तुमच्याच भागातली आहे. ज्या तळमळीने एकेका कागदासाठी आपल्याला हेरफाटे मारावे लागतात, आपल्याला जातीचा दाखला काढून कितीतरी दाखले शिक्षणाचे, मात्र तहसील कचेरीत हेरफाटे घातल्याशिवाय ते मिळत नाही. मुलांचं शिक्षण मोफत मिळत नाही. याच्यासाठी तुम्ही आम्ही आपली पुढील पिढी जर सक्षम झाली तर ते कुटुंब सक्षम होणार आणि ते तुम्ही करून देणार ते फक्त एका मतामुळे होणार. मग ते एक मत इतकं मौल्यवान आहे आणि ते योग्य व्यक्तीला द्यायचं. त्यामुळं आपल्या या भागातून हक्काच्या ज्या 2 उमेदवार आहेत त्या म्हणजे दिव्याताई गंगाराम जगळे आणि दुसरी ललिता दिलीप कटके. तुमच्या वतीने मी ह्यांच्या मागे लागून आपली कामं करून घेईन आणि मी ह्यांच्या दोघींच्या वतीने ग्वाही देते. तुम्ही कधी रात्री मला फोन करायचा, मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असेल ही ग्वाही देते. आणि ह्या दोघी सुद्धा 24 तास तुमच्या बरोबर असतील म्हणून या उमेदवार म्हणून निवडून द्यायच्या. ह्याचं कारणच ते, नाहीतर तुम्हाला माहिती आहे आमच्या गावातच उमेदवार दिलाय गड्याचा. खरा अर्थाने लाज वाटते त्या उमेदवार उभा करताना. घराघरात भांडणं लावून, जमिनी विकून, मग लोकांची मुली मुलगा घेऊन आता सध्या चेक दिवस त्या उमेदवारांनी दिले नाही आणि असा तो भ्रष्टाचारी उमेदवार उभा केलाय आणि सांगितलंय JK डेव्हलपरचा संचालिकेचा सुद्धा कळत नाही अशी राणी मत द्यायला. ही आमची ठाम भूमी आणि तीच तुमची बी पाहिजे. कारण आपल्याला स्वच्छ चरित्र्याचा उमेदवार द्यायचा, ज्याला कुणीही बोट दाखवण्याची हिंमत केली नाही पाहिजे. म्हणून तुम्हाला सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे कळकळीची, जर पुढील 5 वर्ष आपल्याला आपल्या हक्काचा उमेदवार निवडून द्यायचा असेल तर या दोघींच्या येत्या 5 तारखेला कमळासमोर बटन दाबून सर्वांनी बहुमताने विजय करू अशी मी आशा बाळगते. आणि ज्या आयोजकांनी चांगल्या ग्रामस्थांच्या हा तुम्हाला कार्यक्रम आयोजित करून एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली त्या आयोजकांचे मी आभार मानते. जय हिंद, जय भारत. ताई ज्या पक्षाच्या अध्यक्ष जे आहेत त्या पक्षाप्रमाणे ताई बोलतात आणि महत्त्वाचं म्हणजे मुद्दा पकडून बोलतात. मुद्द्याच्या गोष्टी ताईंनी सांगितल्या. त्या प्रहार संघटनेच्या अध्यक्ष आहेत आणि साध्या सुध्या सखी नाही तर धडाकेबाज सखी सुरेखा ताई. एकदा जोरदार टाळ्या टाकून भारत माता की नमस्कार. मी ललिता दिलीप कटके. मी पुरंदरसाठी पंचायत समिती भावातून कराडे गणातून आहे. तर मला सर्वांनी एकमताने मी कराडे गणातून पंचायत समितीसाठी ललिता दिलीप कटके एक उमेदवार म्हणून नाही तर तुमची सेवक म्हणून उभी आहे. तुम्ही मला एकदा संधी द्या, त्या संधीचा सोना केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील, आरोग्याच्या असतील किंवा घरातील असतील, त्या समस्या आम्ही सोडू याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करू. आणि ज्या पंचायत समितीतून आणि किंवा जिल्हा परिषदेतून ज्या योजना येतात तर त्या योजना घराघरापर्यंत पोहोचत नाहीत, वाड्यावरपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. आणि पाण्यासाठी जे उन्हाळ्यात आपल्याला टँकर घ्यावे लागतात तर 12 महिने टँकर घ्यायला आपल्याला लागणार नाही. याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. जसं आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी सांगितले की हर घर गंगा, तर महिलांसाठी घरामध्ये नळाचं पाणी आलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू. आणि शेतकरी वर्ग आहे
धन्यवाद. नक्की केलेलं नाही तुमच्या पाठीमागं या महिला एकट्या नाही तर सर्व कुटुंबाला घेऊन पाठीमागे उभा राहतील. तुम्ही आणि दिव्याताई दोघीही निवडून येतील. एकदा जोरदार टाळ्या सर्व महिलांनी वाजवायला पाहिजे. धन्यवाद ताई, धन्यवाद. प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी आपल्या ललिता ताई आपल्या प्रभागासाठी प्रगतीसाठी उन्नतीसाठी ललिता ताई आपल्या प्रभागासाठी तेवढाच बटन आपण सारं दाबायचं. चला सगळेजण उभा राहा. कालावर आले आता बघाय वारही वृत्तीची बाबा झाली. शेतकरी यांच्यामुळे आलोय. कार्यक्रम आवडत असेल तर महेश भाऊसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. दादा महेशाला आपले दादा महेशाला दादा महेशाला आपले दादा महेशाला. डोकं दुनियाने डोकं मारायचं कंबर हा आणि मी मध्येच म्हणेल बिस्किट. त्यावेळेस तुम्हा दोघींसाठी हा पुढे आहे. तुम्हा दोघींसाठी हा पुढे आहे. कळलं ना? ज्या उचलतील मला पुढे जातील. माझ्या हातात गेम नाही. ओके चला. कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं 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 म्हणजे डोकं पुढा पुढे दाखवणार या पुढे नाही गेलं काटा काटा गेलं. चला कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर कंबर. तुम्हाला काय घाई वेळा तेव्हा खाली पुढा तेव्हा खाली लवकर. हा चला डोकं दोन्ही हाताने पकडा. कंबर डोकं कंबर डोकं कंबर कंबर. या वेळी मुली बिस्किट सारख्या पाण्याची सोयीसाठी एकदम बरोबर करतात. हा चला कंबर डोकं कंबर डोकं. तुम्ही जिंकता का होईल एवढा डोकं म्हणलं की होईल. कंबर डोकं एवढं जमानं चाललंय पुढं कधी उचलायचं. हा कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं कंबर डोकं आणि डोकं. वैरी तुम्हाला काय करायचं तुम्ही हातच करून चालू. चला कंबर. मला सांगा तुम्ही मला कुठं बघितलंय का? कुठं बघितलंय? इथंच तिने विशेष सपोर्ट केला. कुठं बघितलंय? इथंच बघितलंय. हे बघा आजचा कार्यक्रम उद्या संध्याकाळपर्यंत रमेश परळीकर युट्यूब चॅनलवरती येणार आहे. धडाकेबाज सखी युट्यूब चॅनलवरती येणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजच्या कार्यक्रमातल्या काही रील्स काही व्हिडिओ काही फोटो इंस्टाग्राम वरती रमेश परळीकर अकाउंट आहे त्या अकाउंटला फॉलो करा. जर तुम्ही कोणी व्हिडिओ काढले असतील तर रमेश परळीकर इंस्टाग्राम आहे त्याला स्टोरी मेन्शन करा व्हिडिओ टॅग करा म्हणजे आम्ही सुद्धा स्टोरी ठेवू. कळालं सगळ्यांना? रमेश परळीकर युट्यूबला टाका मी येईल आणि इंस्टाग्राम वरती सुद्धा रमेश परळीकर. कळालं? चला डोकं कंबर डोकं बिस्किट. तुम्ही व्यवस्थित खेळा. ये वो कमांडो है जो पता ही सभी लेके बात करे. हाँ चला कंबर डोकं कसा पुढे जाऊन बाहेर. कंबर डोकं कंबर कंबर डोकं 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 कंबर किती तुमची. चला बिस्किट. चला खाली याच्यावर थोडा नाही खाली. डोकं
वहिनी, मागे शेतानं वरती माणसाच्या डोळ्यात तुम्हाला पैठणी झाली तुम्हाला 4 नंबरच्या वेळी चला पुढच्या वेळी रडू नको बाळा अरे रोना चाहे रोना पाए दिल की तेरा मजबूर है किसे पता है और बताए तुमको क्या मंजूर है अरे स्वार्थ पाई बिस्किट पुन्हा तुम्हाला तुम्ही जिंकला या चौघी तरी जिंकलेल्या आहेत या चौघींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वेळी कसं वाटलं काय माझा राग वगैरे आला आनंदी आहात ज्यांनी हे तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण दिले त्यांच्या आयुष्यात सुद्धा आनंदाचे क्षण आले पाहिजे एवढी काळजी तुम्ही करायची आणि कलकेताईंच्या आणि दिव्याताईंच्या पाठीमागं आपल्या सगळ्या महिलांना खंबीरपणे उभं राहायचं लक्षात ठेवा काही तुम्ही निवडून आलात दिव्याताई निवडून आल्या की मी परत येणार आहे त्याच्यामुळं कलकेताईंच्या आणि दिव्याताईंच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायचं त्याचा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे काय सांगाल काय तुमच्या मनात आता तुम्हाला वाटलं होतं तुम्ही चौथ्या क्रमांकावर गेले पण तुमचा तर कॉन्फिडन्स नव्हता भैया काय सांगाल बसलं काय सांगाल त्यांना काय मेसेज द्याल वा क्या बात आहे जोरदार टाळ्या तुम्ही 3 नंबरवरती आलात काय सांगाल
सांगाल ताईंना? ताई ऐकतात बघा, तिथे पुढंच बसतात तुम्ही. त्यांना प्रचंड बहुमताने मतदान करा आणि त्यांना चांगल्या मताने निवडून द्या. क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे वहिनींसाठी सुद्धा. वहिनी, तुम्ही होम मिनिस्टर ठरलात, तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कसं वाटतंय? काय बोलाल तुम्ही? त्यांनी निवडून यावं आणि गावाचा चांगला विकास करावा. जे जे आश्वासन दिली ती पूर्ण करावी आणि त्यांना ती ईश्वरांनी ताकद द्यावी की ती त्यांनी पूर्ण करावी. वाह, क्या बात आहे. खूप छान, जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजे. कार्यक्रमात घेऊन कसं वाटलं? छान वाटलं. काय माझा राग आला? नक्की नाही परत यावं. मी येणार, तुमचा शब्द मी पडू देणार नाही. मी 100% येणार. ताई म्हणाले की मेस सेंटर माझी चांगली मित्र, त्यांनी कधी फोन करून मी तुमच्यासाठी हजर असेल, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही सगळ्यांनी गंभीरपणे दोघींच्या पाठीमागे उभं राहायचं आणि चिन्ह लक्षात ठेवायचं, कमळ त्याच्या पुढे बटन दाबायचं. वहिनी, या वहिनीसाठी स्वरात टाळ्या वाजवा. तुम्ही आज आपल्या भागाच्या भाग्यवान गृहलक्ष्मी रामेश्वर सोमेश्वर तरुण मंडळाच्या जांभळी गावच्या भाग्यवान गृहलक्ष्मी होम मिनिस्टर झालेल्या जोरदार टाळ्या. तुम्ही सरपंच आहेत बघा, ही ताकद असते महिलेची. एकदा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे त्यासाठी. म्हणजे वहिनी कार्यक्रमात पण पुढे, समाजकार्यात पण पुढे, सरपंच म्हणून पण पुढे, होम मिनिस्टर मध्ये पुढे. ही ताकद येते कुठून? तर ही ताकद येते आपल्या सर्व ताकदीपासून. तुमचं नेतृत्व करायची त्यांना सवय लागली, त्याच्यामुळे त्या इकडे पुढे आल्या आणि होम मिनिस्टर सुद्धा झाल्या. तशीच सवय आता आपल्याला ललिताताईंना लावायची. ललिताताईंच्या सुद्धा पाठीमागं उभं राहायचंय आणि दिव्याताईंच्या पण पाठीमागं उभं राहायचंय. त्यांनी सुद्धा आपल्या भागाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे आणि सगळ्या महिलांच्या पुढे त्या उभा राहिल्या पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. समाज कार्यासाठी, या समाज कार्यासाठी ज्यांनी रचली कंबर, आपले सगळे उमेदवार एक नंबर, आपले सगळे उमेदवार एक नंबर. समाज कार्यासाठी, या समाज कार्यासाठी ज्यांनी रचली कंबर, समाज कार्यासाठी ज्यांनी रचली कंबर, आपल्या सगळ्या कार्यात एक नंबर, आपले सगळे उमेदवार एक नंबर. काय बोलाल ताई? माझ्याबद्दल काय सांगाल? त्यांच्याबद्दल काय सांगाल? छान कार्यक्रम झाला. तुम्ही दोन शब्द छान बोला. धन्यवाद. तुमचा कार्यक्रम बघण्यासाठी खूप महिला स्वयंपाक करून आलेले किंवा स्वयंपाक बिना करता आलेले, कारण तुमचा कार्यक्रम बघण्यासाठी. महिलांच्यासाठी आहे ना फक्त हाच मंच असतो, कारण इतर फक्त शेतात जातात, तर दुसरं काही कामच नाही आहे त्यांना. फक्त इथे येण्यात आणि हा पहिला मंच असतो. स्टँडिंग येण्यात घाबरतात, कारण जर मला हसते किंवा काय करते, पण महिला न घाबरता दुसऱ्या राऊंडमध्ये येतात की हा बाबा हा कार्यक्रम चांगला आहे. तुम्ही मनोरंजन खूप छान करता, त्यामुळे महिलांना उत्साह वाटतो आणि एन्जॉय येतो त्यांना, नाही का? जिंकण्यासाठी आपण जिंकलेलं, आपण जिंकलं याचा हा खेळाचा उत्साह त्यांना येतो. महिलांना हे सांगतात, हाच आनंद आपला असतो. घरातून घेऊन सगळं आपण करतो, पण हा एक आनंद आहे ना, तो सगळ्यांनी जगावा, आनंद घ्यावा. ताईंना, शंकर ताई, पटके ताईंना रोज नाकाने प्रार्थना आहे. तुम्ही पण समाजकार्यातून भरपूर करा. थँक्यू. नक्की तुमच्या काय इच्छा आकांक्षा असतील ताईंना सांगा. ताईंनी सांगितलंय तुमच्या प्रत्येक अडी अडचणीत मी खंबीरपणे उभा असणार आहे. आणि प्रहार समितीच्या ताई संगीता ताई ना, सुरेखा ताई यांनी सांगितलं त्यांचा फोन नाही लागला तर मला बोलण्यावरच वाटतंय ताईंच्या की ताई तुम्ही भल्या भल्या माणसाला सुद्धा पूर्ण बोलताल अशा ताई आहेत. त्याच्यामुळे कुठली अडचण आली तर सुरेखा ताईंना कॉन्टॅक्ट करा. सुरेखा ताई तुमच्यासाठी नक्कीच खंबीरपणे लायकी बहीण म्हणून तुमच्या पाठीमागे उभे राहतील. आता त्यांच्या बोलण्यावर तर मला असं वाटतंय एकदा जोरात टाळ्या ताईंसाठी पण झाल्या पाहिजे. पैठणी वही तुम्ही त्या बोलला खूप बोलत होत्या, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण बोला. म्हणजे ते बोलत होते ते बरोबरच आहे ना. तू पण मुलगी तर काही दिवसापासून असतो की आम्ही बाकीचं काही करतो म्हणून, नाही का? आता गणपती उत्सव हे असं असं त्यावेळेस असे कार्यक्रम येतात, बरं वाटतं. थोडंसं वेगळा चेंज मिळतो. त्याच लेडीजमध्ये, त्या समाजाच्या लोकांमध्ये
ज्यांना खेळायचं होतं त्या या जगातच नसतं ते काय करायचं. आणि समजा त्याला पुढचा जन्म मिळाला, माणसाचाच मिळेल याची काय गॅरंटी. समजा त्यांना जन्म मिळाला सापाचा आणि त्या म्हणल्या, त्याच्या मनात आलं की भैया मी पहिले खेळ नव्हते पहिल्या जन्मात, आता हो मी कार्यक्रम आला चला खेळायला. जर ते अशा स्टेजवर येऊ लागल्या तर तुम्ही त्यांना सोडणार का? त्याच्याबरोबर खेळणार का? काय करणार त्याला? काठी शॉट. पण त्याच्यामुळे हा जन्म माणसाचा आहे, त्याच्यामुळे आनंद घ्या. पुढचा जन्म आपल्याला कशाला? वाघाचा मिळेल, सापाचा नको वाघाचा मिळेल. आता तुम्ही इथं वाघेल जर ऐकलं तुम्ही थांबता पाहिजे, काय करायचं? पण हा जन्म माणसाचा आहे, आनंद घ्या. जन्म घेता येतो त्याच्यामुळे घ्या. द्या ना पेटी काढून देतो, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे अशी पीटी बॅग नंतर पीटी बॉक्स ते घेतली एक चेक झाला चालू. हा करा, क्या बात आहे, करा. मी तुम्हाला म्हणलं होतं ना पैठण्या बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तर ही पैठणी यांच्या खांद्यावरती गेल्यानंतर बघा किती सुंदर दिसतीये. ही चार नंबरची आहे ना, किती नंबरची? 1 नंबरची. 1 नंबरची पैठणी जरा जोरात टाळ्या वाजवा. हा, ही किती नंबरची आहे? 2 नंबरची. खाली ठेवली, खाली ठेवली, असं खाली. आता 4 नंबरची कुठली किती का? हा 4 नंबरची काय ती पण काढून ठेवू. नंतर त्या ब्लाऊज येते त्यांना पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही. काय काय इज्जतीला नाही काय करू. हा ही 4 नंबरची ना, ही बघा ही 4 नंबरची पैठणी आहे. कशी आहे पैठणी? जोरात टाळ्या वाजवा.